महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका, आरक्षण, मतदार यादी आणि उमेदवारांचा गोंधळ. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही 31 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण होणे बंधनकारक. मात्र मतदार याद्यांतील विसंगती आणि आरक्षण निश्चित न झाल्यामुळे प्रक्रिया अडथळ्यात. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वातावरण सध्या तणावपूर्ण आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या अवधीत निवडणूक पूर्ण करावी या आदेशामुळे प्रशासनाला दबावाखाली काम करावे लागत आहे. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती काहीशी गोंधळात आहे. जिल्हा परिषद आरक्षण तक्ता निश्चित झाला आहे, पण मतदार याद्यांमध्ये दुहेरी नावे, बोगस मतदार आणि विसंगती आढळल्यामुळे उमेदवारीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नाही. या विसंगती दूर करण्यासाठी निवडणूक आयोग आणि प्रशासन सजग आहेत, पण वेळेवर निकाल काढणे आव्हानात्मक ठरत आहे. महापालिका निवडणुका. महापालिकांमध्ये आरक्षणाचे अंतिम जाहीरकरण अद्याप बाकी आहे. परिणामी पक्ष आणि उमेदवार आपली रणनीती अंतिम करू शकलेले नाहीत. ही विलंबित प्रक्रिया निवडणुकीच्या तयारीला गंभीर आव्हान ठरत आहे. दुहेरी नावे, बोगस मतदार आणि विसंगती यामुळे उमेदवारांची नोंदणी आणि मतदानाची तयारी प्रभावित झाली आहे. निवडणूक आयोगाने तांत्रिक तपासणी आणि स्थानिक संस्थांच्या सहभागातून प्रक्रिया पारदर्शक करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. आरक्षण निश्चित झाल्यानंतर उमेदवार अर्ज करतील. मतदार याद्यातील घोळ दूर झाल्यानंतरच अधिकृत वेळापत्रक जाहीर होईल. विरोधी पक्ष आणि नागरिक हे लक्ष ठेवून आहेत आणि प्रशासनाला पारदर्शकता सुनिश्चित करण्याची मागणी करत आहेत. लोकशाहीची प्रक्रिया जितकी पारदर्शक आणि ठोस असेल तितका नागरिकांचा विश्वास वाढतो. मतदार याद्या, आरक्षण आणि उमेदवार अर्जातील विलंबामुळे निवडणुकीच्या प्रक्रियेला धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने या त्रासदायक गोंधळावर वेळीच उपाय करणे आवश्यक आहे. अन्यथा इतिहासातील महत्त्वाच्या निवडणुकीचा प्रचार आणि विश्वास दोन्ही धोक्यात येऊ शकतात. तुम्हाला काय वाटतं याबाबत हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि पाहत रहा तारा न्यूज.